झाडाविना ढग गेले, ढगाविना पाणी गेले, पाण्याविना शेती गेली, शेतीविना समृद्धी गेली, समृद्धीविना सारे हवालदिल झाले. इतके सारे अनर्थ वृक्षतोडीने केले. निसर्ग हा म्हणून कोपला, जाणीव त्याची ठेवा रे. त्यासाठीच संदेशा, झाडे लावा झाडे जगवा रे. त्यासाठीच संदेशा, झाडे लावा झाडे जगवा रे. गेल्या 5 वर्षापासून एक वृक्ष जीवनाचा दुसाने या टीमने 900 पेक्षा जास्त वृक्ष जगवून आज दिमाखात उभे आहेत. 2018 साली जो भीषण दुष्काळ या गावानं पाहिला, पूर्वी दुसाने गावाचं कसबे नगरी म्हणून ओळख होती. बारमाही वाहणारी ही नदी बुराई ही बारमाही होती आणि त्या बुराईच्या पाण्यावर शेती ही बारमाही पिकं घेतली जात होती. ऊस असेल, कमोद नावाचा तांदूळ असेल, तसेच आंब्यांचं आंबराईचं गाव म्हणून प्रसिद्ध असलेलं हे गाव, त्याची गत वैभव, त्याची ओळख हरवून बसले होते. परंतु या गावातील अनेक वृक्ष तोडली गेली. मग या वृक्ष कत्तलीचं प्रमाण आणि त्याचा परिणाम असा झाला की दुष्काळाचा भीषण सामना करावा लागला. मग या दुष्काळावर मात करायची असेल तर गावातील ग्रामस्थ, तसेच गावातून शिकून गेलेले, बाहेरगावी गेलेले, नोकरीनिमित्त स्थायिक असलेले अनेक तरुण एकत्र आलेत आणि एकत्र येऊन त्यांनी वृक्ष लागवडीचा एक मूलमंत्र हाती घेतला आणि एक टीम तयार केली. त्या टीमचं, त्या संघटनेचं नाव दिलं एक वृक्ष जीवनाचा दुसाने. आणि या टीममध्ये अनेक वृक्षसेवक जुळून आलेत. त्यातील अनिवासी असतील, निवासी असतील, ज्यांच्याकडनं आर्थिक मदत देता येतील त्या लोकांनी आर्थिक मदत दिली, ज्यांना श्रमदान देता येईल त्यांनी श्रमदान दिले. असे अनेक लोक एकत्र येऊन, विशेष म्हणजे गावातून शिकून गेलेले, बाहेरगावी नोकरीनिमित्त असलेले लोक सुट्ट्यांमध्ये येतात आणि या वृक्षाचे एक भावनिक नातं त्यांची जुळून गेलेलं आहे. आपल्याला हे जे वृक्ष दिसत आहेत ना, एक भावनिकतेचं नातं जुळलेलं आहे. हे आपले पूर्वज आहेत. प्रत्येक डोनर हा त्याच्या वडिलांच्या नावे असेल किंवा त्याच्या आजोबांच्या नावे असेल किंवा त्याच्या घरातील कुणी वारलेला व्यक्ती असेल त्यांच्या नामे हे वृक्ष दिली जातात. आणि आजही दुसाण्यामध्ये आमचे जे पूर्वज होते, आपले जे पूर्वज आहेत, ते पूर्वज आजही दिमाखात आपल्या दुसाण्यात येऊन उभे आहेत. ह्या वृक्षांच्या स्वरूपात, त्यांच्या रूपात ते उभे आहेत. म्हणून फक्त हातावर हात न ठेवता अनेक वृक्ष या वृक्षसेवकांनी जगून दाखवली, त्या टीमने जगून दाखवलीत. अनेक गावांना हा मूलमंत्र त्यांनी पोचवला. आणि हे जे वृक्ष दिसत आहेत त्यातील हा एक प्रयोग. गावामध्ये असे अनेक प्रयोग आहेत. तसेच अण्णाजी फाउंडेशन देखील असेल, त्यांचे देखील 200च्या पेक्षा जास्त वृक्ष आज जगून उभे आहेत. म्हणजे वृक्ष लागवडीसाठी, पाणी वाचवण्यासाठी आणि निसर्गाचा समतोल राखण्यासाठी गावातील ग्रामस्थ तरुण एकत्र येऊन अविरतपणे गेल्या 5 वर्षापासून कार्यरत आहेत. या वर्षी देखील मी आपणाला आव्हान करतो की आपण सर्वांनी एकत्र येऊन 1 जुलै ते 4 जुलै हा वृक्ष महोत्सव आपण गेल्या 5 वर्षापासून साजरा करत आहोत. या वर्षी देखील अद्वितीय, अनोख्या पद्धतीने आपण साजरा करणार आहोत. 1 जुलैपासून आपण श्रमदान करणार आहोत. तसेच गावामध्ये वृक्ष लागवडीचं महत्त्व तर पोचवलेलंच आहेत, परंतु वृक्ष का लावायचे असतात, ती जगवायची का असतात, याचा एक मूलमंत्र आपल्याला शेवटच्या माणसापर्यंत पोचवायचा आहे. तसेच 3 जुलैला गावातील शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पर्यावरणपर, जनजागृतीपर आपण एक सांस्कृतिक कार्यक्रम ठेवला आहे. त्या कार्यक्रमाची वेळ 3 जुलै रात्री 8:30 वाजेपासून तो कार्यक्रम सुरुवात होणार आहे. तसेच 4 जुलैला वृक्ष लागवडीची आणि ती जगवण्याची शपथ घेणार आहोत. वृक्ष दिंडीचं आपण आयोजन केलेलं आहे. या 4 दिवसाच्या वृक्ष महोत्सवामध्ये आपण बहुसंख्येनं सहभागी व्हा अशी मी नम्र विनंती करतो. आणि त्याचं एक ज्वलंत उदाहरण हे वृक्ष जे आपल्याला समोर दिसत आहेत. असे अनेक प्रोजेक्ट या गावामध्ये उभे आहेत. तसेच अनेक गावांपर्यंत हा प्रोजेक्ट आपण पोचवलेला आहे. त्याच्यात आसाने गाव असेल, बळसाने गाव असेल, वासकिडी, तर आजही कृतिशील पद्धतीने अनेक चांगले उपक्रम त्या ठिकाणी राबवले जात आहेत. त्यात प्रामुख्याचा एक उपक्रम म्हणजे वृक्ष लागवडीचा होय. हा मूलमंत्र आपण अनेक गावांपर्यंत पोचवूयात आणि येथून पुढे आपण 1 जुलै ते 4 जुलैला नक्कीच दरवर्षी हजर राहणार. त्यासाठी या वर्षाचा कार्यक्रम आपण अटेंड करा आणि ऐतिहासिक साक्षीदार व्हा एवढीच विनंती करतो.